हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण सगळ्यात फेमस अशी रेसिपी जी आहे ती बनवत आहोत. ती आहे गुलाबजामुन. तर गुलाबजामुन जे आहे ते इन्स्टंटवाले जे आहे प्रीमिक्सनी, तर ते बनवणार आहोत. तर इथे माझ्याकडे गिट्सचं प्रीमिक्स आहे, गुलाबजामुनचं रेडी टू मेक आहे. तर आपल्याला इथे जे आहे ना, फक्त काय करायचं आहे, तर मी इथे पहिले आपल्याला पाक जो आहे तो बनवायचा आहे. तर पॅकेटवरती इन्स्ट्रक्शन्स जे दिले होते त्याच्यामध्ये 640 ml पाणी होतं आणि 600 ग्रॅम्स जी आहे ती साखर होती. तर माझ्याकडे हे जे रेडवालं हे आहे, काय म्हणतात त्याला आपण, बाउल म्हणू शकतो, जे मेजरिंग कप म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ना, तर 200 ml किंवा 200 ग्रॅमचा आहे. तर त्याच्यामध्ये मी मेजर करून जे आहे साखर आणि पाणी जे आहे ते ॲड केलं आणि त्यानंतर गॅसवरती त्याचं पाक जे आहे ते बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडर वगैरे जे आहे ते पण ॲड करू शकता जर टाकायची असेल तर. तर आपण मी फक्त साखर जी आहे ती ॲड केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये मी पातेल्यात दूध गरम करते आहे, कारण की कोमट दुधाने आपल्याला जे प्रीमिक्स आहे, जे पीठ आहे, तर ते मळायचं आहे. त्यामुळे मी ते थोडंसं कोमट दूध जे आहे ते करून घेते आहे. आणि ते एका परातीमध्ये ते जे प्रीमिक्स आहे, तर ते प्रीमिक्स आपण फोडून घेतलं आहे पॅकेट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोमट दुधाने जे आहे ते व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्प्स नसायला हवेत. एकदम स्मूथ टेक्स्चर जे आहे ते जर झालं तर त्याचे गुलाबजामुन एकदम छान होतात. तर इथे जे आहे तर ते मी व्यवस्थित पीठ जे आहे ते आता मळून घेत आहे. आपल्याला साधारण 200 ml जे आहे दूध ते इनफ होतं एवढ्याशा मिश्रणाला. तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार चेक करायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला जे आहे तर ते पाणी थोडं थोडं ॲड करायचं. एकदम ॲड करायचं नाही. एकदम जर ॲड केलं तर कधी पाणी जास्त, म्हणजे दूध जे आहे ते जास्त होऊ शकतं, तर ते प्रीमिक्स एकदम पातळ होऊ शकतं. किंवा खूप कमी पण जर टाकलं गेलं तरी पण ते जाडसर घट्ट होईल, तर त्याचे गुलाबजामुन व्यवस्थित बनणार नाही. तर आपल्याला थोडं थोडं ॲड करत जायचं आहे जशी कन्सिस्टन्सी चेंज होईल. त्यानंतर पीठ जे आहे ते मळल्यानंतर पण ज्यावेळेस आपण गुलाबजामुनचे गोळे बनवतो त्यावेळेससुद्धा आपल्याला कोमट दूध जे आहे ते साईडलाच ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून थोडं पण जर आपल्याला ड्राय होताना दिसत असेल तर आपण ते दूध ॲड करून व्यवस्थित मळून घेऊ शकतो आणि त्याचे छान छान असे गुलाबजामुनचे गोळे जे आहे ते बनवू शकतो. इथे जवळपास मी असा गोळा तयार करून घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित जे आहे ते मळायचं आहे. एकीकडे आपला पाकही रेडी होतो आहे. पाकला जास्त वेळ लागत नाही, फक्त साखर विरघळवायची आणि एक 5 ते 7 मिनटं आपण गॅसवर, फुल गॅसवर जर ठेवलं तर त्याचा व्यवस्थित पाक बनतो. गुलाबजामुनला काही जास्त घट्ट पाक बनवण्याची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने जे आहे ते मी गुलाबजामुनचे जे गोळे आहेत तर ते बनवून घेतले आहे. आणि गुलाबजामुनचे सगळे गोळे तयार झाल्याच्यानंतर आपल्याला हे फ्राय करायचे. तर फ्राय करत असताना कोणी कोणी तुपाचा पण वापर करतं, पण जनरली मी प्रेफर करते तेलाने फ्राय करते गुलाबजामुन. तर अशा पद्धतीने हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित सगळे करून घेतले. आणि इथे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि मी ना याच्या साईडने एकदम जर आपण कढईमध्ये जर गुलाबजामुन सोडले ना तर ते खाली कढईला चिटकून बसतात. त्यामुळे एक ट्रिक आहे, जर आपला जो चाळणी आहे ज्याने आपण हे करतो, फ्राय करतो, तर त्याच्यामध्येच ठेवून फिरवायचे, म्हणजे ते थोडेसे फ्राय होतात आणि एकसारखे इव्हनली जे आहेत ते फ्राय होतात. अशा पद्धतीने हलवत राहायचं, नाही तर काय होतं, गुलाबजामुन कधी कधी एकाच साईडने जे आहे ते फ्राय होतात, दुसऱ्या साईडने कच्चे राहतात. मग ते पाकामध्ये व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये पाक जात नाही. म्हणून मग अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते व्यवस्थित हलवून फिरवून एकदम ब्राऊन होऊस्तर, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत
फ्राय करायचे आहे आणि त्यानंतर ते पाकामध्ये टाकायचे आहे. इथे मी हळूहळू करून सगळे गुलाबजामुन जे आहे ते पाकामध्ये सोडले आणि तेलामध्ये फ्राय केले आणि त्यानंतर पाकामध्ये हळूहळू करून सोडते आहे. सगळी प्रोसिजर अशीच करायची आहे जेणेकरून सगळे एकसारखे जे आहेत ते आपले गुलाबजामुन तळले जातील. आणि हे बघा मी पाकामध्ये गुलाबजामुन सोडले आणि किती टेस्टी आणि यम्मी लागतात. तुम्हाला पण ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.